नमस्कार मित्रांनो, घरकुल योजनेच्या लाभासाठी सरपंचाला पैसे द्यावे लागतात का या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। भरपूर अशा ग्रामीण व शहरी भागातील लाभार्थ्यांचे कमेंट येत आहेत, व्हॉट्सअप वरती मेसेज सुद्धा येत आहेत, म्हणून हा व्यवस्थित माहितीचा व्हिडिओ बनवण्यात आलेला आहे। व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो। घरकुल योजना ही केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून राबवली जाते। केंद्र सरकारची प्रधानमंत्री आवास योजना ही एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत सर्व जाती धर्मातील लाभार्थ्यांना सहजरित्या घरकुल घेता येतं। याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा घरकुलसाठी विविध योजना राबवल्या जात आहेत। यामध्ये रमाई आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल, पारधी आवास योजना असेल, अटल आवास योजना असेल, अटल बांधकाम कामगार आवास योजना असेल, याचबरोबर मोदी आवास घरकुल योजना असेल। या विविध योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या जात आहेत। या सर्व योजनेचा एकच उद्देश आहे, प्रत्येक गोरगरीब लाभार्थ्यापर्यंत स्वतःचा हक्काचा घर मिळावा या उद्देशाने या योजना राबवल्या जात आहेत। परंतु घरकुलचा लाभ ज्या लाभार्थ्यांना आलेला आहे किंवा ज्या लाभार्थ्यांचा घरकुल मंजूर करायचा आहे, यासाठी गावातील सरपंच किंवा ग्रामसेवक किंवा सदस्य त्या लाभार्थ्याकडून पैशाची मागणी करतात। तुमचं घरकुल मंजूर करायचं असेल तर एवढे एवढे अमुक अमुक पैसे द्या। तर मित्रांनो, एक व्यवस्थित समजून घ्या, सरपंच किंवा ग्रामसेवकाला एकही रुपया देण्याची गरज नाही, पैसे देऊ नका। तुम्ही जर पात्र असाल, तुमचं जर पक्क पूर्वीचं घर नसेल, तुम्ही जर नोकरीला नसेल, तर 100% प्राधान्य क्रमानुसार तुम्हाला घरकुल मिळायलाच पाहिजे। घरकुलसाठी जर तुम्ही अर्ज केला असेल तर तुमच्या गावातील एखाद्या लाभार्थ्यांना घरकुलचा लाभ मिळाला नाही पाहिजे, तो नोकरीला आहे किंवा पूर्वी त्या लाभार्थ्यांना घरकुल मिळालेला आहे, अशा लाभार्थ्यांना जर घरकुल मिळालेलं असेल तर तुम्ही सरपंच जर मध्यस्थी करत असेल तर त्या ठिकाणी सरपंचावर तुम्ही ऑनलाईन रित्या तक्रार करू शकता। महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून अशी सोय सुद्धा करण्यात आली आहे। जे लाभार्थी ऑनलाईन रित्या या ठिकाणी तक्रार करू शकतात त्यांना सहजरित्या तक्रार करता येते। आता ही तक्रार कशा पद्धतीने करायची आहे या संदर्भात सविस्तर माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती ऑलरेडी उपलब्ध आहे। आता घरकुलच्या संदर्भात भरपूर असे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण टाकलेले आहेत। आपल्या चॅनलवरती जा आणि त्या ठिकाणी घरकुलची एक स्पेशल प्लेलिस्ट आहे। त्या प्लेलिस्ट मध्ये घरकुलच्या संदर्भात जी अडचण आहे तुमची किंवा अर्ज करायचा आहे, अर्ज करण्यासाठी डॉक्युमेंट्स कोण लागतात, पैसे कसे मिळतात, या सर्व माहितीचे व्हिडिओ त्या प्लेलिस्ट मध्ये अवेलेबल आहेत। जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ते पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहू शकता, जर तुम्हाला गरज असेल तर। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। सरपंच किंवा ग्रामसेवकाला एकही रुपया देऊ नका, हे मात्र नक्की लक्षात ठेवा। ऑटोमॅटिक हे सर्व तुमचे घरकुल मंजूर होतात। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तुमचे नावे पुढे पाठवले जातात आणि प्राधान्य क्रमानुसार तुम्हाला घरकुल ते सहजरित्या दिलं जाते। त्यासाठी काळजी करू नका, कोणालाही एकही रुपया देऊ नका। जर अशी भीती दाखवत असेल तर तुम्ही कायदेशीर त्या ठिकाणी त्यांच्यावरती इथं तक्रार नोंदवू शकता। ही एक महत्त्वपूर्ण माहिती असल्यामुळे जास्तीत जास्त लाभार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा। चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच विविध योजनेबद्दल अचूक अपडेटचे, अचूक माहितीचे व्हिडिओ सर्वप्रथम तुम्हाला मिळत जाईल। धन्यवाद।